स्वातीताई मोराळे, वेद फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, भारतीय मीडिया फाउंडेशनच्या राष्ट्रीय सचिव, स्टार वन सिक्युरिटीच्या संचालक अशा अनेक पदांवर कार्यरत राहून समाजसेवेचा वसा घेतलेलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वातीताई मोराळे. आपला जन्म पिंपळगावसारख्या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. आई वडील दोघेही शेती करीत होते. आई वडील शिक्षित असल्यानं त्यांनी मुलगा मुलगी असा कधीही भेदभाव केला नाही. मुलगी शिकली पाहिजे या उदात्त भावनेनं त्यांनी स्वातीताईंना शिकवलं. BAच्या द्वितीय वर्षाला असताना त्यांचं लग्न झालं. मात्र शिक्षणाची आस असल्यानं त्यांनी लग्नानंतरही शिक्षण सुरूच ठेवलं. प्रशासनात जाऊन लोकांच्या समस्या सोडवल्या जातात, त्यासाठी आपणही अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. ते स्वप्न पूर्ण करण्याकरता MPSC UPSCच्या परीक्षा देखील त्यांनी दिल्या. होईन तर IPS, नाही तर नाही असा पक्का विचार त्यांच्या मनात होता. प्रयत्नांची शिकस्त करून देखील त्यांना प्रशासकीय नोकरीमध्ये यश आलं नाही. त्यामुळे त्यांनी पत्रकारिता पदविकीचं शिक्षण आणि MSWचं शिक्षण घेऊन समाजसेवेची आवड जोपासली. याशिवाय D.Ed, B.Ed, LLBचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्यांचा PhDचा अभ्यास आज मितीस सुरूच आहे. तेथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या सामाजिक प्रवासाला गती मिळाली. या प्रवासात सासरकडील नातेवाईकांनी देखील स्वातीताईंना पाठिंबा दिला, हे विशेष. लोकांच्या समस्या समजून घेत त्यावर उपाययोजना करून देणं, महिलांना लघुउद्योग सुरू करून देण्यास मदत करणं, यासाठी स्वातीताई मदतीचा हात देऊ लागल्या. तसंच बेरोजगार युवकांसाठी स्टार वन सिक्युरिटी कंपनीच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आज 4000हून अधिक युवकांना रोजगार उपलब्ध झालाय. वंचित, दलित, शोषित वर्गाला मदतीचा हात देताना ऊसतोड कामगार महिला, ऊसतोड मुलींसोबत देखील त्या काम करत आहेत. ऊसतोड कामगार महिलांचं प्रजनन आणि आरोग्य याविषयी त्या PhD करत आहेत. त्यांचे प्रश्न समजून घेत आरोग्य तपासणी, सॅनिटरी नॅपकिनचं वाटप, तसंच गेली 7 वर्ष महिलांसोबत संक्रांत साजरी करण्याकरता अनेक उपयुक्त वस्तूंचं वाटपही त्या करतात. जळगावमध्ये पहिले OBC साहित्य संमेलन घेण्यात त्यांचा पुढाकार होता. वेद फाउंडेशनच्या विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रस्त्यावरच्या मुलांसाठी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं. पुण्याबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध करून देण्यासोबतच उपयुक्त वस्तूंचं वाटप केलं जातं. पुण्यात फूड डोनर म्हणूनही स्वातीताईंचं काम सुरू आहे. शिल्लक राहिलेलं जेवण घेऊन गरजवंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या करीत असतात. मी अधिकारी झाले नाही, पण मी 10 तरी अधिकारी तयार करण्यास मदत करीन आणि जास्तीत जास्त लोकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचं काम करीन, हा संकल्प करीत 1 लाख लोकांना स्टार वन कंपनीच्या माध्यमातून रोजगार देण्याचं त्यांचं स्वप्न आहे. कोविड काळात नवनाथ बाग कृषी पर्यटन, सामाजिक आणि आध्यात्मिक असा डीम प्रोजेक्ट हाती घेतला. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी, गोशाळा, वृद्धाश्रम, उद्यान अशा अनेक सुविधा दिल्या. ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या माध्यमातून ओबीसीच्या प्रश्नावर काम, कोविडच्या काळात ऊसतोड कामगारांना मदत, जनावरांना चारा आणि गरजू नागरिकांना धान्य वाटपाकरिता पुढाकार, तृतीयपंथीयांना धान्य वाटप, नवनाथ बाग प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागात 25,000 झाडं लावून त्यांचं संगोपन, गोशाळा दत्तक घेऊन गायींना सांभाळण्याचं काम असे अनेक उपक्रम स्वातीताई राबवत आहेत. MPSC UPSC विद्यार्थ्यांसाठी शासकीय अकॅडमी आणि हॉस्टेलची उपलब्धता, गुणवंत विद्यार्थी सन्मान देखील करण्यात येत आहे. स्टार वन प्लॅस्टो कंपनी सुरू करून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं काम देखील त्या करणार असून या बहुआयामी व्यक्तिमत्वाला वेद फाउंडेशनसह जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, नरे, पुणे आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.